बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोड्याच्या प्रयत्नानंतर एका 19 वर्षीय विवाहितेवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दाखल झाली असून या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी 2 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ही घटना दूधलगाव शिवारातील एका शेतात घडली. पीडित महिला आणि तिचे पती शेतात मजुरीचं काम करत असून रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास 2 अज्ञात व्यक्तींनी घराचा दरवाजा तोडून जबरदस्तीनं प्रवेश केल्याचा आरोप आहे. एका आरोपीच्या हातात चाकू तर दुसऱ्याच्या हातात विळा होता. शस्त्रांचा धाक दाखवत आरोपींनी मोबाईल फोन आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. त्यानंतर पती पत्नीला घराबाहेर शेतात नेऊन पतीला रोखून धरत महिलेवर दोघांनी अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. पीडितेच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी 2 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी 5 विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून फॉरेन्सिक पथक, श्वान पथक आणि सायबर सेलच्या मदतीनं तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करत आहेत. मी निवृत्ती सोपान बारंबे, राहणार दुधलगाव बुद्रुक. माझा शेत गट नंबर 366 हा इथं रोडच्या बाजूला आहे. आणि काल रात्री 11 वाजता माझ्या शेतामध्ये 2 नवरा बायको असे दोन मनुष्य काम करण्यासाठी आलेले होते. 2 महिन्यापासून आलेले होते. ते काम रात्री 11 वाजता 2 अज्ञात व्यक्ती येऊन त्यांनी विळा दाखवून आणि चाकू दाखवून हल्ला केल्यानंतर त्यांच्याजवळ ते 600 रुपये घेतले आणि तुमच्याजवळ चांदी वगैरे आहे का ते पण द्या. त्यांनी सांगितलं की आमच्याजवळ चांदी वगैरे काही नाही, हे कपडे आहे हेही मालकाने आम्हाला दिलेले आहेत. आणि मग त्यांनी टिनाच्या घरामधून बाहेर ओढले, मोकळ्या शेतामध्ये ओढले आणि तिकडे बलात्कार केला. याची मला सकाळी आल्यानंतर त्यांनी जाणीव दिली. त्यानंतर मी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलो आणि त्यांनी तक्रार दिलेली आहे मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन.